नमस्कार. आजचा विषय यशस्वी उद्योजक घड्याळ पाहत नाहीत, ते वेळेत गुंतवणूक करतात. संध्याकाळचे 9:30 वाजले होते. ऑफिसमधले सगळे कर्मचारी घरी गेले होते, पण एक उद्योजक अजूनही लॅपटॉप समोर बसला होता. समोर ईमेल्स, मोबाईलवर व्हॉट्सअप, ग्राहकांचे कॉल आणि टेबलावर थंड झालेला चहाचा कप. तो स्वतःशीच पुटपुटला, मी दिवसभर इतकं काम करतो, तरी माझा बिझनेस पुढे का जात नाही? दुसऱ्या दिवशी त्याची भेट त्याच्या जुन्या मेंटरशी झाली. मेंटरने काहीही सल्ला दिला नाही, फक्त एक प्रश्न विचारला, काल दिवसभरात तू पैसे किती कमावले हे सांगू शकशील, पण वेळ कुठे खर्च केला हे सांगू शकशील का? तो शांत झाला, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. आपण सगळे पैशाचा हिशोब ठेवतो. 100 रुपये कुठे गेले, 1000 रुपये कुठे खर्च केले, सगळं लक्षात असतं. पण दिवसातील 24 तास ते कुठे गेले याचा हिशोब किती जण ठेवतात? एका लहान मुलाला चॉकलेटचा बॉक्स दिला तर तो विचार न करता सगळ्यांना वाटतो, कारण त्याला त्याची किंमत माहीत नसते. आपण मोठे झाल्यावरही वेळेबाबत अगदी तेच करतो. फक्त 10 मिनिटं, एक छोटीशी मीटिंग, हा व्हिडिओ फक्त 30 सेकंदाचा आहे. एक फोन करणं आणि बघता बघता दिवस संपतो. पण स्वप्नासाठी, शिकण्यासाठी, आरोग्यासाठी, कुटुंबासाठी वेळ उरतच नाही. खरं सांगायचं तर बिझनेस फेल होण्यामागचं कारण नेहमी पैशाची कमतरता नसते. सर्वात मोठी कमतरता असते योग्य ठिकाणी वेळ न गुंतवण्याची. मला 2 उद्योजक आठवतात. दोघांनीही एकाच वर्षी व्यवसाय सुरू केला. दोघांकडे समान भांडवल, समान बाजार, समान संधी. पण 5 वर्षांनी एकाचा व्यवसाय अनेक शहरात पोहोचला, दुसरा अजूनही रोजच्या समस्येमध्ये अडकला होता. फरक कुठे होता? पहिला उद्योजक सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर सर्वात आधी स्वतःला विचारायचा, आज कोणती 3 कामं माझ्या व्यवसायाचं भविष्य बदलू शकतात? आणि ती 3 कामं पूर्ण होईपर्यंत तो सोशल मीडिया उघडत नसे, अनावश्यक मीटिंग घेत नसे, प्रत्येक फोन लगेच उचलत नसे. दुसरा, तो दिवस सुरुवात व्हॉट्सअपने करायचा, नंतर ईमेल, नंतर फोन, नंतर मीटिंग. संध्याकाळी तो म्हणायचा, आज खूप बिझी होतो. पण स्वतःच्या व्यवसायासाठी महत्वाचं एकही काम झालेलं नसायचं. तेव्हाच मला एक गोष्ट समजली, बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. व्यस्त असणं म्हणजे दिवसभर धावणं, प्रभावी असणं म्हणजे योग्य दिशेने चालणं. लक्षात ठेवा, प्रत्येक हो एखाद्या महत्वाच्या गोष्टीला दिलेला नाही असतो. एक अनावश्यक मीटिंगला हो म्हणालात तर कदाचित तुमच्या पुढच्या मोठ्या आयडियाला नाही म्हणत आहात. 1 तासाच्या निरर्थक स्क्रोलिंगला हो म्हणालात तर तुमच्या भविष्याला नाही म्हणत आहात. यशस्वी उद्योजक वेळ मॅनेज करत नाहीत, ते वेळेची गुंतवणूक करतात. कारण त्यांना माहित असतं, पैसे परत मिळू शकतात, ग्राहक परत मिळू शकतो, बिझनेस पुन्हा उभा राहू शकतो, पण आजचा 1 तास आयुष्यात पुन्हा कधीच परत येत नाही. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 प्रश्न स्वतःला विचारा. आज मी माझ्या स्वप्नात वेळ गुंतवला का? आज मी फक्त व्यस्त होतो की खरंच काही मूल्य निर्माण केलं? आणि उद्या सकाळी उठल्यावर माझ्या दिवसातील सर्वात महत्वाची 3 कामं कोणती असतील? कारण तुमचं घड्याळ वेळ दाखवतं, तुमचं कॅलेंडर तुमच्या प्राधान्यक्रमांची ओळख करून देतं, आणि तुमचा प्राधान्यक्रमच तुमचं
भविष्य घडवतात. धन्यवाद.